तर चला खेळाडूंना विनंती आहे थोडंसं सहकार्य करा मित्रांनो, कारण आज कळंबोलीचा आणखीन एक संघ रायगड प्रीमियर लीग मध्ये कळंबोलीचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे आतुरता त्या मैदानाकडे देखील तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा लागल्यात आणि इथे बसून मोबाईलच्या माध्यमातून तिकडच्या स्पर्धा पाहण्याऐवजी मैदानावरती जाऊन याची देही याची डोळा ते स्पर्धा पाहणं हे कधीही जमेची बाजू असू शकतं. त्यामुळे थोडंसं सहकार्य करा. संघर्ष संघ जो लकी ठरलाय सेमीफायनलमध्ये थेट दाखल झालाय आणि हे दरवर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये आपण चित्र पाहिलंय की संघर्ष संघ किमान क्वार्टर फायनल सेमीफायनल पर्यंत मजल मारतो. एक चूक आणि स्पर्धेला मुकावं लागतंय. इथे आत्मचिंतन करण्याची गरज आहे. इथे स्वतःच्या ज्या कमतरता आहेत त्या तपासणं गरजेचं आहे. ज्या काही उणीवा आहेत त्या भरून काढणं गरजेचं आहे. टॅलेंट नो डाऊट प्रत्येक संघामध्ये आहे. प्रत्येक जो संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होतो. आज परेश 11 संघानं स्वतःला सिद्ध केलंय. सलग 2 सामने जिंकत त्या संघानं मात्र कमालीची कामगिरी केली आहे. नितेश असेल, किशन असतील, विराज खानावकर असतील, त्यानंतर जर आपण पाहिलं तर गोविंद गोरे असतील, चंद्रकांत गावडे असतील, हे काही अशी नावं आहेत की जे सातत्यानं कळंबोली क्रिकेटमध्ये हेड कोच आणि आणखीन एक डेब्युटन आपल्याला ओम देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं या संघाकडून. त्यानंतर अमन आहेत. बरेचसे असे खेळाडू आहेत की ज्यांचा नामोल्लेख आपण सातत्यानं करतो. आणि हेड कोचचा जर आपण विचार केला तर विजयजी खुटाळकर साहेब आहेत. मेंटर म्हणून काम पाहत आहेत. अर्थातच संतोषजी खरात पॉप्स आणि एकूणच जर पाहिलं तर या संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे आमचे SK साऊंड एनिमेसचे उदयदादा पवार आणि त्याचबरोबर गणेशदादा, नो डाऊट गणेशदादा खानावकर. आणि एकूणच पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये मॉन्टी आमच्या समोर जुळले गेले होते. नाव इट्स टाइम टू DJ आफ्रिदी. DJ आफ्रिदी देखील आमच्या समोर जुळले गेलेत. चला पंचांना विनंती, आपण सामना सुरू करण्याच्या सूचना करायच्या आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आणि या रायगड प्रीमियर लीगच्या मैदानावरतून अर्थातच खारघर ओमेपेटच्या मैदानावरतून बातमी येते की रायगड प्रीमियर लीगचा आगाज झालाय. सेकंड राऊंड अर्थातच रॉयल कळंबोली संघाचा आहे. परंतु त्या अगोदर मात्र सामन्याला आपण करूयात सुरुवात. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. अभिगीट करण्याचा प्रयत्न. बॅटीचा इनर एज प्रॉपर टायमिंग नाहीये. किसन थोडासा नागुश आहे. अगदी बॅटचा कड लागल्यानंतर त्यानं लगेचच मागे वळून पाहिलं. चेंडू कितपत ट्रॅव्हल केलाय ते पाहिलं आणि त्यानंतर मात्र धाव घेण्याचा निर्णय. खरं तर ज्या वेळेला बिहाइंड द विकेट चेंडू जातो त्यावेळेला नॉन स्ट्रायकिंग एंडच्या खेळाडूचा कॉल असतो. आयदर इट्स रन ऑर नॉट. परंतु इथे किसन पाहत राहिलं पाठीमागे, ज्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता नितेशच्या बॅट मनामध्ये देखील. यावेळेला अकोट टप्प्याचा चेंडू, कमालीचा टायमिंग, हाय अँड हँडसम, नितेशच्या बॅटमधून षटकार. खेडूपाडा ग्रामीण संघाकडून आपली उपयुक्तता, आपली गुणवत्ता सिद्ध करणारा नितेश मात्र कमालीचा खेळ करतो. इंटर कॉलनीमध्ये देखील या खेळाडूंना प्रभावित करणारा खेळ केलाय आणि तोच खेळ मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंप वाईड यॉर्क ही जमेची बाजू आहे. साहिलचा जर आपण विचार केला तर कमबॅक कशा पद्धतीनं केलं जातं हे साहिलनं नेहमीच दाखवलंय. जरूर या अगोदरचा चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ गुडलाईन स्पॉटवरती चेंडू अतिरिक्त उसळी दिली गेली, खांद्यांचा वापर केला आणि त्याला नितेशनं मात्र योग्य न्याय दिला. यावेळेला बॅटीचा लीडिंग एज आणि मात्र चेंडू जातोय फाईनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक कंप्लीट करतोय झेल. अनिकेतच्या माध्यमातून हा टिपला जातोय झेल आणि पहिला फलंदाज होतोय बाद.
तर या ठिकाणी महत्वपूर्ण सफलता नितेश भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. षटकार जरूर आला होता परंतु त्यानंतर कमबॅक कशा पद्धतीने केलं जातं हे दर्शवत असताना साईडला मात्र कमालीचं कमबॅक केलंय. वाईड यॉर्क त्यानंतर मात्र अकोट टप्प्याचा चेंडू जरूर होता परंतु बॅट इज अ लीडिंग एज. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 चंद्रकांत गावडे मैदानाच्या आतमध्ये. आणि चंद्रकडनं नेहमीच अपेक्षा असते खरं तर. अगदी ज्यावेळेला आम्ही आमच्या समालोचन क्षेत्रामध्ये अगदी सुरुवातीला जर आपण पाहिलं तर या खेळाडूंना पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेपासून आपल्या क्रिकेटिंग करिअरची सुरुवात केली आणि त्यानंतर मात्र आज टेनिस क्रिकेटमध्ये हा खेळाडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चंद्रकांत यावेळेला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील आणि हे अपील मात्र उचलून धरलंय. किसनला देखील परतावं लागते, मिळते आणखीन एक मोठी सफलता. होतोय फलंदाज बाद किसन. आज या ठिकाणी गमावले गेले. न्यू बॅटर इन ॲट नंबर 4 किशोर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आणि जो दबाव आहे तो दबाव झेलणं गरजेचं आहे. जरूर तुम्ही या स्पर्धेमध्ये 2 सामने जिंकून तिसऱ्या फेरीमध्ये उपांत्यपूर्व फेरीची लढत खेळत आहात परंतु टेम्परामेंट हा देखील तितकाच महत्त्वाचा असतो. पहिल्या सामन्यामध्ये विजयाचा जो वाटा होता तो अर्थातच गोविंद गोरे या खेळाडूने उचलला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये देखील आपल्याला नितेशची बॅट तळपताना पाहायला मिळाली परंतु नितेश प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला चौकार आणि षटकार मिळणार नाही. सिंगल आणि डबल देखील तितकंच महत्त्वाचं असतं. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर षटकार आल्यानंतर कमालीचं कमबॅक राहिलंय. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी होतोय समाप्त. धावा धावफलकावरती येत आहेत. 2 गडी बाद 7. कोण आहे तो? तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 2 गडी बाद 7 ही धावसंख्या धावफलकावरती. दोनही आक्रमक फलंदाज आता मैदानावरती आहेत. चंद्रकांत गावडे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला किशोर खरात. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज विलास या ठिकाणी सज्ज होत आहेत. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. थोडंसं वेट अँड वॉचचं क्रिकेट पाहायला मिळालं. कव्हरच्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं फटकेबाजी आणि इथे मिसकम्युनिकेशन दोनही खेळाडूंमध्ये आणि फलंदाज होतोय बाद. चंद्रकांत थोडासा नाखुश आहे, नाराज आहे आणि फलंदाज बाद. फलंदाज मिसकम्युनिकेशन आपल्याला पाहायला मिळालं. प्रेशर हँडल करणं गरजेचं होतं आणि इथे जर आपण पाहिलं तर मात्र तर नवीन फलंदाज गोविंद मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. याही वेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. शरीराचा वेध चेंडूने घेतला. येस इट्स एक बायचा इशारा. सिंगल मात्र धावफलकावरती आले.
LIG एंडकडनं एकमात्र षटक होतं. डावकर हाताचा फलंदाज खरं तर मैदानावरती येणं अपेक्षित होतं, परंतु आज वाऱ्याचा ओघ जर पाहिला तर फारसा वाऱ्याचा ओघ नाही आहे, त्यामुळे कदाचित गोविंद गोरेला या ठिकाणी वर्णी लागते आहे. आपल्याला अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर जाणारा चेंडू होता. फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवला आहे. क्षेत्ररक्षक सुरेश मोहिते अतिशय वेगाने चेंडूवरती येत आहेत. तोपर्यंत मात्र सिंगल धावफलकावरती अंकित केले जाईल. थोडंसं संत क्रिकेट मैदानावरती आहे. याचं कारण आहे की नितेश बाद झाले, नितेश नंतर किसन बाद झाले आणि हे दोनही आघाडीचे फलंदाज गमावल्यानंतर मात्र जो दबाव आहे तो आणखीनच वाढला जेव्हा चंद्रकांत गावडे धावबादच्या स्वरूपामध्ये बाद झाले. आणखीन एक रिस्की सिंगल. अकरा या धावसंख्येपर्यंत मजल मारतोय परेश लेबना संघ आणि यावेळेला मात्र हलकासा ओव्हर पिच चेंडू स्टँड अँड डिलिव्हर्ड पद्धतीचा फटका किशोरच्या बॅट मधून येतोय. लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार. तर शेवटच्या चेंडूवरती आलेल्या या षटकारानं संघाची एकूण धावा संख्या मात्र 3 गडी बाद 17 धावा. शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. या षटकातील षटकाचं पृथक्करण आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद, त्यानंतर लेग बायच्या स्वरूपात, त्यानंतर 2 सिंगल आणि शेवटचा जो चेंडू झाला, जो 5वा चेंडू होता ज्यावरती षटकार आला. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे आणि सातत्यानं आम्ही त्यामुळेच या सूचना करतो की आपला एक 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवरती रनआउटची विकेट, दुसऱ्या चेंडूवर लेग बाय, तिसऱ्या चौथ्या चेंडूवरती सिंगल सिंगल, 5व्या चेंडूवरती षटकार आणि हा शेवटचा एक चेंडू शिल्लक. यावेळेला मात्र आणखीन एक कमालीचं टायमिंग, जबरदस्त फटका किशोरच्या बॅट मधून येतोय. बिग हिट षटकार. तर 2 बॅक टू बॅक सिक्सेस ना पुन्हा एकदा सामन्यामध्ये बिवडेनं रंगत निर्माण केली आहे, कारण या षटकारानं संघ जाऊन पोहोचलाय. धाव फलकावरती आले आहेत. 3 गडी बाद 23वा. शेवटच्या षटकामध्ये 15+ आणि जर का किशोर स्ट्रायकिंग एंड वरती राहिला तर मात्र 15+ नव्हे 20+ देखील धावा उभारण्याची धमक या खेळाडूमध्ये. तर चला खेळाडूंना विनंती आहे थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. यानंतर आपल्याला सेमीफायनलची लढत देखील आहे.
तर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी गोविंद गोरे आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात, ज्यांना नाबाद 13 धावांची खेळी साकारली होती. गोलंदाजीमध्ये देखील कमालीची गोलंदाजी केली होती. 3 षटकांची ही लढत असणार आहे. 2 षटकांमध्ये तब्बल 23 धावा धावफलकावरती आल्यात. आता जो प्रेशर आहे सलग 2 चेंडूवरती 2 षटकारांना स्ट्रेट अवे पुन्हा एकदा आपल्याला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावरती पाहायला मिळालं आहे. परंतु या संघासमोर टार्गेट कोणत्या प्रकारचं सेट करायचं हे देखील आव्हान आहे. परंतु एक जमेची बाजू की तुम्ही या संघाला जर दबावामध्ये आणायचं असेल तर मात्र 12+13+च्या सरासरीनं धावा धावफलकावरती उभारणं अपेक्षित आहे. यावेळेला मात्र पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. किशोर दुसऱ्या धावेसाठी पुढे सरसावतोय. 2 बॅक टू बॅक सिक्सेस आल्यानंतर एखाद्या खेळाडूला जर आपण पाहिलं तर तो जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करतो. परंतु इथे किशोर त्याला पाहिलं की दुसरी धाव उपलब्ध आहे, त्यानं क्षणाचाही विचार न करता दुसऱ्या धावेसाठी पुढे सरसावला. ही जी क्वालिटी आहे ना ती तुमच्या संघाला किंवा तुमच्या संघाच्या खेळाला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जात असते. कारण सध्या संघासाठी महत्त्वाचं काय आहे तर धावा. याही वेळेला ऑनसाईडला चेंडू टार्गेट केला. इथे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का नाही. पहिल्या क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतोय, सिंगल. मात्र धावफलकावरती पहिल्या 2 चेंडूवरती 3 धावा आल्यात. 4 चेंडू शिल्लक आहेत. किमान 2 मोठ्या फटक्यांची अपेक्षा ही नक्की असेल. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. डीप प्रेक्षकावर रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. सिंगलला डबल मध्ये पुन्हा एकदा कन्वर्ट केलं जात आहे. पहिल्या 3 चेंडूवरती मात्र धावा धावफलकावरती आल्यात या षटकामध्ये. 5 उर्वरित 3 चेंडू आणि आता किशोरकडनं अपेक्षा असेल की किमान 2 मोठ्या फटक्यांची. 40+ हे पहिलं लक्ष असेल, हे पहिलं उद्दिष्ट असेल. कारण प्रतिस्पर्धी संघ इतका ताकदीचा आहे की त्या संघासमोर कोणतीही धावसंख्येचं आव्हान हे थोडंसं ठेंगणं वाटेल. यावेळेला कमालीचा टायमिंग, क्षेत्ररक्षक येत आहेत आणि तितकाच सुरेख झेल इथे मात्र कंप्लीट केला जातोय. स्वतःशी नाराज आहे आणि का असू नये, कमालीचं एफर्ट राहिलंय. किशोर अमन एक जेन्युइन ऑलराऊंडर आहे परेश 11 संघाचा. अमन शेख आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. खरं तर किशोरच्या प्रयत्नांना या ठिकाणी उल्लेखनीय कामगिरी केली किशोरनं. जर का हा चेंडू षटकारामध्ये परावर्तित झाला असता वन ऑफ द बेस्ट फिल्डर अमन लोहिया त्या ठिकाणी होते. मागच्या सामन्यामध्ये जरूर चुका झाल्या, परंतु या सामन्यामध्ये मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अमनकडून एक रनआउटमध्ये कॉन्ट्रीब्यूट केलं जो किसनचा रनआउट होता आय थिंक, आणि त्यानंतर मात्र एक किशोरची महत्त्वपूर्ण झेल त्याने टिपलं. त्यामुळे चंद्रकांत गावडेच्या रनआउटमध्ये देखील त्याचं कॉन्ट्रीब्युशन खूप महत्त्वाचं राहिलं. आणि किसन आय थिंक अजिंक्यनं थेटफेकी करून त्या खेळाडूला आउट केलं होतं. परंतु इथे मात्र शेवटचा चेंडू अपेक्षा होती मोठ्या फटक्याची, परंतु एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होईल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. पंचांच्या इशाऱ्याची इथे वाट पाहिली जाईल ज्यावरती टार्गेट सेट होणं. जर पंचांचा कोणताही इशारा आला नाही तर या धावा 2 कंप्लीट असतील. येस, या ठिकाणी 2 धावा कंप्लीट आहेत आणि या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावर 4 गडी बाद 30 विजयासाठी लक्ष येणारे 18 चेंडू आणि 31 धावांचं.
तर पहिल्या इनिंगची या ठिकाणी होते समाप्ती. थँक्यू सो मच योगेशजी आणि त्याचबरोबर प्रवीणजी. तर सामन्याला मात्र होते सुरुवात. आपण पाहताय मित्रांनो, स्वर्गीय मनोहर शेठ खानोकर स्मृती चषक अर्थातच श्री काळभैरवनाथ स्पोर्ट्स क्लब कळंबोली गाव आयोजित ही भव्य 2 दिवस चालणारी ही क्रिकेटची स्पर्धा. आणि या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि आजच्या पहिल्या दिवसामध्ये आपण इंटर कॉलनी क्रिकेट संघांना पाहतोय, ज्याच्यामध्ये 12 संघांना आपण पाहिलंय. आणि जवळजवळ आपण पाहतोय की सेकंड फेरीतील ही शेवटची मॅच चालू आहे. तुमच्यापर्यंत माफ करा, सेकंड फेरीतील शेवटची मॅच झाली, आता क्वार्टर फायनलला सुरुवात झाली आहे. यानंतर होणारा सामना सेमीफायनलचा असणार आहे. आणि क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये आपण पाहतो की एकीकडे परेश इलेव्हन संघ ज्यांनी मात्र हंगामाच्या सुरुवातीलाच खूप चांगल्या पद्धतीने इथे मात्र आपला खेळ दाखवलाय आणि अक्षरशः तर सामन्याला मात्र होते सुरुवात, जिथे मात्र 31 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. किशोरमय खेळी मात्र आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिली. दुसऱ्या सत्रामध्ये काय होणार, काय बिघडणार याचं उत्तर थोड्याच वेळात आपल्याला कळणार. पहिले षटक रोहित, राईट मोर द विकेट. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र पाहतोय आपण, करारा बाउन्सर टाकला गेलाय. एक नवीन उमेद जागी होते प्रवीण सर. ज्यावेळेला मात्र एखाद्या नवीन संघामध्ये, एखाद्या नवतरुणांच्या संघामध्ये जेव्हा अशा प्रकारचा खेळ पाहायला मिळतो ना, ऑटोमॅटिकली टीममध्ये एक वेगळी वाईब निर्माण होते, एक वेगळा कॉन्फिडन्स निर्माण होतो. आणि कदाचित रोहितच्या पहिल्या चेंडूवर तिथे सर्व काय आपल्याला पाहायला मिळतंय. पहिलं षटक सर्व काही सांगणार असणार आहे. पहिल्या षटकामध्ये सर्व काही आपल्याला या प्रश्नाचं उत्तर अर्धवट कळणार आहे. आणि हे सर्व काय करण्यासाठी रोहितच्या हातामध्ये असलेले 5 चेंडू या संपूर्ण मॅचची दशा आणि दिशा ठरवणारे असणार आहेत. पहिला चेंडू सागर यांना तिखट बाउन्सर होता, हेड शॉट दिला होता, परंतु एक धाव पाईच्या माध्यमातून. अजून एक चांगला चेंडू यावेळेस मात्र आपण पाहतोय. मिडल स्टिकला चेंडू पडला आणि थोडासा बाहेर निघतोय. शरीराचा वेध मात्र चेंडू घेतोय. रोहित कमालीची गोलंदाजी करतोय. आपल्या क्रिकेटिंग करिअर मधला सर्वाधिक सुंदर स्पेल टाकण्यासाठी रोहित मात्र सज्ज झाला. एक यंग टॅलेंटेड खेळाडू आहे, एक युवा खेळाडू आहे. आणि जी अपेक्षा आहे संघनायकाला त्याच्याकडून, ती सर्व संघनायकाची अपेक्षा तो मात्र पूर्णत्वाला आणतोय. अपेक्षेप्रमाणे गोलंदाजी चालू आहे, अपेक्षेप्रमाणे मारा केला जातोय. हलकासा ओव्हरपिच चेंडू यावेळेस मात्र ड्राईव्ह केला, लॉफ्टेड ड्राईव्ह, 1 बाउन्स इंटू द फिनिश. 4 धावांसाठी येतोय हा दणदणीत चौकार.
आणि प्रत्येकने मात्र बॅटीचा फेस सरळ ओपन केला, चेंडूला मात्र ड्राईव्ह केलंय सरळ लॉंग ऑफच्या दिशेमध्ये. बॅकफुटला जा, चेंडू खेळलाय जरूर, क्षेत्ररक्षक तिथे तैनात, कमालीचा कॅच, मोठी विकेट. सांगितलेली कानमंत्रणा कदाचित रोहितने ऐकली. मध्ये आला बाहेर पडल्यानंतर आणि सरळ चेंडू मात्र पॉइंटच्या दिशेमध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला. क्षेत्ररक्षक तिथे कोण तैनात होता हे नाव अद्यापपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचलं नाहीये, परंतु कम्मालीचा कॅच पकडला गेलाय आणि परेश इलेव्हन संघाच्या चंबूमध्ये उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते. काही नवतरुणांना या संघामध्ये संधी दिली गेली, त्याच्यानंतर मात्र आपण पाहतोय की कॉन्फिडन्स हा थोडासा वाढलाय आणि किसन मात्र या संघाचं नेतृत्व करत असताना किशोरने ज्या प्रकारचा खेळ दाखवलाय ही मात्र कम्मालीचा राहिलाय आणि ज्यामुळेच ही काय आपण पाहतो या संघामध्ये एक वेगळी वाइब आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय मित्रांनो, एक फलंदाज बाद झालाय आणि धाव फलकावरती अवघी 4 ही संख्या अंकित केली गेली. अशाच प्रकारे जर का 5 धावा अंकित केली गेली, अशाच प्रकारे जर का मारा राहिला तर मी तर असेच म्हणेन की या नवा चेहऱ्यांनी आता मात्र एक मोठ्या संघाला कुठेतरी बॅकफुटवरती ठेवलंय. मोठे निर्णय घेत असताना स्वाभाविक आहे भीती वाटते, परंतु भीती वाटते म्हणून मोठे निर्णय घेणे हेच चुकीचं आहे आणि हेच कदाचित दाखवतायत रोहित पुन्हा एकदा. मोठा मॅच आहे, मोठा सामना आहे, मोठा खेळ मला दाखवायचा आहे. मनशा थोडीशी दडपणाखाली वावरते, परंतु कॉन्फिडन्स, आत्मविश्वास हा वेगळ्या वैरणीवरती दाखवतोय. चेंडू निर्धाव आलाय, 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावरती आपण पाहतो एका गड्याच्या मौद्यामधले अवघी एकच धाव ही अंकित झाली आहे. शेवटचा चेंडू खूप इम्पॉर्टंट चेंडू असणार आहे, खूप निर्णायक चेंडू असणार आहे. रोहित काय करतील या चेंडूवरती? खोला टाकला होता, चेंडू लाभ जरूर केला गेलाय. किसन तिथे उपस्थित आहेत. कम्मालीचं क्षेत्ररक्षण, घाई गडबड कुठली नाहीये, टेम्परामेंट दाखवतायत. पहिल्या षटकाचा यशस्वी केला जातोय सांगता, एक गोल्डन ओव्हरची सांगता केली आहे गोलंदाज रोहितने. पूर्णपणे मॅच मध्ये पकड निर्माण केली आहे. आता मात्र मूठ घट्ट बांधण्याचा प्रयत्न रोहितचा राहिलाय आणि ज्या बलबुत्यावरती आपण पाहतोय की या सत्रामधले पहिला खेळ हा मात्र कुठेतरी परेश इलेव्हन संघाच्या पारड्यामध्ये राहिलाय. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, कुठल्याही प्रकारचं भाकीत करणं तुर्तास तरी योग्य ठरणार नाहीये. येणारे 12 चेंडू अद्याप देखील शेष आहे. मैदानाच्या आत जर सांगायचं म्हणलं तर आवश्यकता असेल 12 चेंडूंमध्ये 25 धावांची. 12 चेंडू 25. मोठे फटके रोखायचेत, मोठे फटके रोखायचेत. माहिती आहे गोलंदाजांना हे निर्णायक षटक असणार आहे. LIG एन कडून कोणावरती विश्वास दर्शवला जाणार? कदाचित गोविंदाला किसन काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतायत. या ओव्हरमध्ये तुला करायचंय काय, कशा प्रकारे सामन्याला पुढे घेऊन जायचंय, कारण की हेच ते षटक आहे जे पूर्णपणे या सामन्याची दशा आणि दिशा ठरवणार आहे. काय घडेल काय बिघडेल येणारा वेळ निश्चित स्वरूपाने सांगेल, परंतु सध्याच्या घडीला प्रेक्षकांना जे हवंय ना ते सर्व काही आपल्याला पाहायला मिळतंय. एंटरटेनमेंट कशा प्रकारचा असावा, सामना कशा प्रकारचा असावा, मागील 2 सामन्यांमध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळतंय. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय झोपलेला प्रेक्षक वर्ग दुपारच्या भोजनानंतर आता मात्र कुठेतरी एनर्जेटिक झालाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल करताना आपण पाहू शकता. थर्ड मॅन मध्ये चंद्रकांत गावडे. चला चला लवकर स्पीडअप करायचं, किसन आपल्याकडे एवढा वेळ नाहीये. वारंवार प्रत्येक चेंडूवरती आपण बदल घडवू शकत नाहीये. थोडासा वेळ नक्कीच दिला जाईल, परंतु अतिरिक्त वेळ नकोय. गोविंदा यावेळेस मात्र बॉलिंग मार्कवरती. मॅन ऑफ द मॅच पहिल्याच सामन्यामध्ये त्याने पटकावला होता. मोहिते यांच्या विरुद्ध कशा प्रकारे आक्रमण केलं जाईल. फुलटॉस चेंडू होता, लॉफ जरूर केलाय. अमन दूरवरती आहेत, चेंडूला 1 बाउन्स गॅदर करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण अमन यांचं. बघा फुलटॉस चेंडू होता, फुल लॉस देखील झाला असा, पण तो कुणासाठी हे माहिती नव्हतं, परंतु चौकार गेला नाहीये. परेश इलेव्हन संघासाठी ही जमेची बाजू. 2 धावा इथे मात्र रोखल्या गेल्यात. प्रभात माफ करा गोविंदा मैदानाच्या आतमध्ये वेगवान मारा करण्यासाठी सज्ज तर झालाय, परंतु पहिला चेंडू फुलटॉस टाकला गेला होता. खोला टाकलाय, यावेळेस मात्र खोला टाकलाय. परफेक्ट यॉर्कर, टो क्रशिंग यॉर्कर म्हणावं लागेल मित्रांनो. हीच अपेक्षा आहे संघनायकाला गोविंदा यांच्याकडून. गोविंदाचं हे षटक भरपूर निर्णायक आहेत. गोविंदा कदाचित अशाच प्रकारचा मारा करायचा आहे, कुठल्या प्रकारे मोठा फटका खेळून द्यायचा नाहीये हे गोविंदाला माहिती आहे. आणि अशाच प्रकारे जर का गोलंदाजी राहिली तर मी तर म्हणेन की थोडासा सामना जड जाईल. 10 चेंडू 23 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 23.
अजून एक चांगला चेंडू, अजून एक कमालीची गोलंदाजी इथे मात्र साकारली जाते. ओम खुटारकर तिथे आहेत. ओम खुटारकर तिथे आहेत, आपण पाहू शकता. तर 2 धावा देखील चेंडूवरती येत आहेत. समीकरणामध्ये थोडासा फेरबदल होतोय. येणारे 9 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 21 धावांची. 9 चेंडू 21. तर चला प्लीज सामना सुरू ठेवायचा आहे. 9 चेंडू 21 धावांची आवश्यकता असेल. नऊ चेंडू 21 धावांची आवश्यकता. गोविंदा पुन्हा एकदा सज्ज. समोर मोठं आव्हान आहे सुरेश नावाचं. हलकासा ओव्हर पिच चेंडू लॉफ जरूर केलाय आवाक्याच्या पलीकडे. मी आधीच सांगितलं होतं या खेळाडूला तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी करू शकत नाहीये. कुठेतरी इथे बॅलन्स बिघडलाय गोलंदाजाचा आणि परिणाम मात्र आपण पाहतोय 6 धावांसाठी षटकार. तर षटकार मात्र आलाय आणि सुरेश मोहितेने आता मात्र आपले रूप दाखवण्यासाठी सुरुवात केली आहे. ज्यासाठी सुरेश मोहिते ओळखले जातात तो खेळ आता मात्र त्यांच्या बॅटिंगमधून पाहायला मिळालाय. भरपूर उशिराने के होईना सुरेश आता मात्र जागा झालाय. थोडासा खराब चेंडू होता, हलकासा ओव्हर पिच, त्याच्यावरती मात्र मोठा फटका 6 धावांसाठी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड स्ट्रोक. नितेश तिथे उपस्थित आहेत. खूप वेगाने चेंडूवरती येत आहेत. कम्मालीचं क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळत आहे. धावचीची संधी परंतु वेगाने 2 धावा इथे मात्र कंप्लीट झालेत. तर टोटल स्कोअर 18 रन्स. समीकरण उरते 7 चेंडू 13 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 13 हा चेंडू निर्णायक आहे. हा चेंडू खूप इम्पॉर्टंट आहे. हा चेंडू सर्व काही सांगणारा असणार आहे. या चेंडूवरती जर का कुठल्या प्रकारची मोठी धाव नाही आली तर परेश इलेव्हन संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये जीव होतील. जर का या चेंडूवरती मोठा फटका आला तर आदित्यप्रिया संघ पुन्हा एकदा बाजी मारण्याचा प्रयत्न करेल. काय घडेल सर्वांच्या नजरा आता मात्र या चेंडूवरती असणार आहेत. गोविंदाला विचार करावा लागेल आतापर्यंत झाले काय हे विसरून आता करायचे काय याच्यावरती फोकस करावा लागेल. 7 बॉल 13. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. चंद्रकांत इथे उपस्थित होते. धावचीची संधी. कमालीचे एफर्ट्स. वा क्या बात आहे. लाजवाब. कमिटमेंट 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 100% डेडिकेशन. आणि सुरेश मोहिते इथे मात्र तंबूच्या आश्रयाला. हाताळणार कोण? कदाचित अमन. मला तर असं वाटतं यस अमन असतील आणि कदाचित हो यस अमन गार्ड देखील घेत आहेत. अमनच्या षटकातील पहिले 2 ते 3 चेंडू हे सर्व काही सांगणारे असणार आहेत. अमनला ते चेंडू टाकावे लागेल ज्याच्यापासून मोठे फटके खेळला असून फलंदाज थोडेसे दूर असतील. मागील षटकामध्ये आपण काहीशा गोष्टी जवळून पाहिल्या. जेव्हा जेव्हा अगदी समोर मारा केला गेलाय त्या वेळेला मात्र मोठे फटके आलेत आणि अमन आता मात्र बॉलिंग मार्क वरती आलेत. सर्वाधिक इम्पॉर्टंट सिच्युएशन, सर्वाधिक महत्वाची ही जागा अमनच्या नावावरती आता आलेली आहे. इथून जर का सामना जिवंत ठेवला, इथून जर का सामना जिंकून आणला आणि इथून जर का विजयाची पताका फडकवली अमनने तर संपूर्ण वर्षभर या नावाचा गोंधळ या मैदानावरती राहणार आहे. आपल्या क्रिकेटिंग करिअर मधील सर्वाधिक मोठी गोष्ट लाईमलाईट मध्ये येण्याची जी अमनच्या समोर एक संधी म्हणून वाट पाहते आणि या संधीचं जर का सोनं करायचं असेल तो अभी नाही तो कभी नाही. 6 चेंडू कंपल्सरी 12. 6 चेंडू. कदाचित चंद्रकांत नक्की विचार करतायत की मी थांबू कुठे. 6 चेंडू कंपल्सरी 12. पहिला चेंडू राईट अप ओव्हर द विकेट. अमन
यावेळेस मात्र वाईट चेंडूचा इशारा पंचांचा मात्र इथे येतोय. बघा अमनचा जो निर्णय ऑफस्टिकच्या बाहेर तो योग्य आहे, याच्या शंका नाहीये, परंतु एवढा पण वाईट नको की ज्यामुळे अतिरिक्त धावा जातील. 5 चेंडू आवश्यकता असणार ती म्हणजे 11 धावांची. हलकासा ओव्हरपिच चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे दूरवरती आहे, थोडासा क्षेत्ररक्षक वाईट राहिला आणि परिणामादाखल मात्र आपण पाहतो 4 धावांसाठी आलाय हा चौकार. होती आणि आता मात्र चौकार आलाय. परिणामादाखल आपण पाहतोय धावसंख्येमध्ये थोडासा फेरबदल. 5 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 7 धावांची. अमन यांच्यासाठी 8 माफ करा, अमन यांच्यासाठी एक सुवर्ण संधी असणार आहे. जर का हा सामना अमन यांनी जिंकवला तर उदय पवार यांच्याकडून मात्र आले 2000 रुपये. पुन्हा एकदा अमन राईट ओव्हर द विकेट. ओव्हरपिच चेंडू लॉफ जरूर केलाय, परंतु लॉंग ऑफच्या डोक्यावरून येतोय हा घणाघाती प्रहार. 6 धावांसाठी षटकार. बघा ओव्हरपिच चेंडूचा मारा तुम्ही करू शकत नाहीये. हा फलंदाज असा आहे जो मात्र ओव्हरपिच चेंडूना 2 पाहिजेत, कंपल्सरी 2 पाहिजेत, 12 पाहिजेत. नाही रे शेट, 2 झाले, 4 बॉल 2, 1 रन कंपल्सरी. एक कंपल्सरी आहे. चार बॉल 1 शेवटचा सामना. 4 वाजलेत, 2 तासांचा अवधी आपल्याकडे आहे अजून. चला संघर्ष संघ आपणास विनंती असेल की यायचं आपण. आणि याचबरोबर आपण पाहतो इनसाइड आउट षटकार येतो लॉंग ऑफच्या डोक्यावरून. सागर आज संपूर्ण दिवसभर बोलबाला करतोय आपल्या नावाचा. मॅच मात्र फिनिश केली गेली षटकाराच्या माध्यमातून आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय नो डाऊट सागर दरेकर.